नमस्कार मित्रांनो, कायद्याचं बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पोलीस कस्टडी वर्सेस ज्युडिशियल कस्टडी. आता काही महत्त्वाचे मुद्दे आधी बघू, मग सविस्तर आपण सगळे सेक्शन बघूयात. प्रोसिजर फॉर कस्टडी इज गिवन इन सेक्शन 167 ऑफ CRPC. पोलीस किंवा ज्युडिशियल कस्टडी कशी मिळवायची याच्यासाठी जे नियम आहे ते CRPCच्या 167 सेक्शनमध्ये दिलेले आहे. ज्युडिशियल कस्टडी इज ओनली फॉर 60 to 90 डेज. हे कसा अपराध आहे त्यावर ठरतं की जास्तीत जास्त 60 दिवस द्यायची की 90 दिवस द्यायची. पोलीस कस्टडी इज मॅक्सिमम फॉर 15 डेज ओनली. ठीक आहे. ओनली इन महाराष्ट्र अंडर मकोका, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट, पोलीस कस्टडी इज फॉर 30 डेज. पोलीस कस्टडी ही जास्तीत जास्त 15 दिवसासाठी असती सर्वसाधारण, पण महाराष्ट्रामध्ये मकोका अंतर्गत ही 30 दिवसासाठी आहे. When investigation is not completed in 24 hours, then only custody is demanded. म्हणजे ज्यावेळेस एखादं इन्व्हेस्टिगेशन हे 24 तासात संपू शकतं तर त्यावेळेस कस्टडी मागायची गरज नसते. पण जर इन्व्हेस्टिगेशनला 24 तासापेक्षा जास्त काळ लागणार असेल तरच कस्टडी डिमांड करता येते मॅजिस्ट्रेटकडे. आफ्टर द चार्जशीट इज फाईल्ड, पोलीस कॅनॉट डिमांड फॉर कस्टडी. आता चार्जशीट म्हणजे काय की दोष आरोपपत्र त्याच्यावर फिक्स झालेले. मग असं झालं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्याशिवाय दोष आरोपपत्र त्याच्यावर पूर्ण होत नाही. एकदा चार्जशीट जर फाईल झाली तर परत त्याची कस्टडी मागता येत नाही. सगळ्या कस्टडीचे जे सेक्शन आहे तो 167 आहे, पण त्यासाठी आपल्याला आधी CRPCचा सेक्शन 57 बघावं लागेल. पर्सन अरेस्टेड नॉट टू बी डिटेन्ड मोर दॅन 24 आवर, हे कोण सांगतं? CRPCचा सेक्शन 57 सांगतं. बट इन केस investigation is not completed within the 24 hour, then magistrate can give special order to keep accused in custody under the section 167 of CRPC. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला काही अधिकार दिलेले आहे, त्यामध्ये स्वतंत्रता म्हणजे आपल्या स्वतंत्रतेवर कोणी बाधा आणू शकत नाही. पण एखादा जर कायदा बनवलेला असेल, आता हे जसं आपण इन्व्हेस्टिगेशन करायचे पोलिसांना, तर अशा वेळेस फक्त ते तुम्हाला डिटेन करू शकता, म्हणजे तुमचं स्वतंत्रते काही काळासाठी बाधित करू शकता. तर हे फक्त या कायद्याअंतर्गत होतं. आता आपण सेक्शन 167 बघू CRPCचा. ऑफिसर मेकिंग इन्व्हेस्टिगेशन नॉट बिलो द रँक ऑफ PSI मस्ट ट्रान्सफर अ कॉपी ऑफ डायरी रिलेटिंग टू केस अँड अक्यूज इन फ्रंट ऑफ मॅजिस्ट्रेट. याचा अर्थ असा, जो अधिकारी आहे पोलीस अधिकारी कस्टडी मागणारा हा PSI किंवा त्यावरच्या रँकचाच पाहिजे, आणि त्यानं कस्टडी मागताना जे काही तपास केलेली डायरी आहे, ज्या डायरीमध्ये तपास लिहिलेला आहे किंवा केस लिहिलेली ती डायरी, आणि तो आरोपी हा 24 तासाच्या आत त्या मॅजिस्ट्रेटच्या समोर उभा केला पाहिजे. आता सेकंड सेक्शन पाहूया त्याच्यातला. द मॅजिस्ट्रेट टू whom an accused person is forwarded under this section may, whether he has or has not jurisdiction to try the case from time to time, authorize the detention of accused in such custody as such magistrate thinks fit for a term not exceeding 15 days in whole, and if he has no jurisdiction to try the case or commit it for trial and consider further detention unnecessary, he may order the accused to be forwarded to a magistrate having such jurisdiction. सगळ्यात आधी मॅजिस्ट्रेट काय करेल, तो बघल की हे आपल्या कार्यक्षेत्रात आहे का नाही. जर त्याच्या कार्यक्षेत्रात जर नसलं तर तो हे वरच्या जजकडे ट्रान्सफर करेल, आणि जर त्याच्या कार्यक्षेत्रात असलं तर काही त्या ॲक्युजनं जसा गुन्हा केलेला आहे, जर त्याची शिक्षा ही मृत्यू किंवा आजीवन कारावास असेल तर 90 दिवसापर्यंतची कस्टडी देता येते, आणि जर 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा भेटणार असेल तर 60 दिवसाची कस्टडी देता येते. ती एकसाथ किंवा टप्प्याटप्प्यानं कशाही प्रकारे देता येते. आता तिसरा सबसेक्शन काय म्हणतो, मॅजिस्ट्रेट ऑथरायझिंग अंडर दिस सेक्शन डिटेन्शन इन द कस्टडी ऑफ पोलीस शॅल रेकॉर्ड हिज रिझन फॉर सो डुईंग. म्हणजे हा जो मॅजिस्ट्रेट आहे हा एखाद्याला जेव्हा कस्टडी सुनावतो तर ते का बरं दिली याचं तो कारण सुद्धा त्यासोबत देत असतो. नंतर सबसेक्शन 4 काय सांगतो, then magistrate shall forward a copy of his order to chief judicial magistrate with reason for making it. मग ज्या मॅजिस्ट्रेटनं हा निर्णय दिला आहे तो काय करेल, त्याचा निर्णय हा चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांना कळवल, आणि त्यामध्ये लेखी उत्तर राहील की याची कस्टडी का बरं देण्यात आली, त्याचे सगळे रिझनिंग त्यामध्ये असेल. नंतर सबसेक्शन 5, in case triable by a magistrate as a summon case,
the investigation is not completed within a period of 6 months from the date of accused arrested, the magistrate can stop the investigation if the investigation officer do not give any satisfactory reason for not closing such investigation. आता हा जो पोलीस अधिकारी तपास करत असतात तर त्या तपासामध्ये 6 महिन्यात जर काही निष्पन्न नाही झालं तर मग मॅजिस्ट्रेट काय सांगतो बाबा की 6 महिने झाले अजून याच्यात काही निष्पन्न जर होत नसेल तर ही फाईल बंद करण्यात येईल. त्यावेळेस जर समजा अधिकाऱ्याने सांगितलं की बाबा थोडा वेळ द्या, यामध्ये अजून माहिती मिळतीये, तर अशा वेळेस इन्व्हेस्टिगेशन पुढे चालू राहतं. जर असं वाटलं मॅजिस्ट्रेटला की इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही अर्थ नाही तर तो तिथे त्याला थांबायसाठी सांगू शकतो. सबसेक्शन 6 काय सांगतो, ॲज पर द सबसेक्शन 5 इफ इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी कंटिन्यू देन अक्यूज मे गेट बेल इफ मॅजिस्ट्रेट बी सॅटिस्फाईड. जर तपास प्रक्रिया ही 6 महिन्यापेक्षा जर पुढे चालणार असेल तर तो अक्यूज जो आहे तो बेल मागू शकतो आणि मॅजिस्ट्रेट जर सॅटिस्फाईड असला तर ते बेल बॉन्डवर त्याला सोडू शकतात, पण त्यासाठी त्याला मान्य पाहिजे. आता बेल बॉन्डवर मी एक वेगळा व्हिडिओ बनवल, त्यात हा पूर्ण डिटेल सांगल. काही महत्त्वाचे मुद्दे बघूया आपण. द कस्टडी इज डिमांडेड फॉर पीपल हु आर डेंजरस टू सोसायटी, म्हणजे समाजासाठी जे धोका आहे किंवा जे त्या केससोबत छेडछाड करू शकता अशा लोकांसाठी कस्टडी मागितली जाते. द केस इन विच इन्व्हेस्टिगेशन इज नॉट कम्प्लिटेड इन 24 आवर, 24 तासाच्या आत ज्या केसचा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही, तपास पूर्ण होत नाही, अशासाठी तुम्हाला कस्टडी मागता येते. द केस इन विच इज नॉन बेलेबल, म्हणजे एखादी केस जर नॉन बेलेबल असली तरच तुम्हाला कस्टडी मागता येते. बेलेबल केससाठी कस्टडी मागता येत नाही. पोलीस कस्टडी इज ओनली फॉर 15 डेज, फक्त महाराष्ट्रामध्ये ते मकोका अंतर्गत 30 दिवसाची आहे. द अक्यूज इज केप्ट इन लोकल पोलीस स्टेशन, ही इज अंडर द सिक्युरिटी ऑफ पोलीस, म्हणजे नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला ठेवण्यात येतं आणि तो पोलिसांच्या ताब्यात असतो. ज्युडिशियल कस्टडी ही 60 ते 90 दिवसासाठी असते आणि यामध्ये अक्यूज हा जेलमध्ये ठेवण्यात आलेला असतो आणि त्याची कोणतीही चौकशी करायची असेल तर त्याआधी मॅजिस्ट्रेटची परवानगी घेणं गरजेचे असतं. Accused must be physically present for the first time. In the next time, online or virtually may present. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा कस्टडी मागायची त्यावेळेस जो अक्यूज आहे, जो आरोपी आहे, तो वैयक्तिक मॅजिस्ट्रेट समोर उभाच पाहिजे. पण जर कस्टडी वाढवून घ्यायची असेल तर तो व्हर्च्युअली म्हणजे ऑनलाईन जरी असला तरी तो त्याची कस्टडी वाढवून मागता येते. खूप जण विचारतात की कस्टडीचा कालावधी पूर्ण झाल्यावर मग पुढे काय, तर त्याची तरतूद 436A मध्ये दिलेली आहे. अशा वेळेस तुम्हाला बेल बॉन्ड मंजूर करून घ्यावा लागतो मॅजिस्ट्रेटकडून. तुम्ही जर बेल अँड बॉन्डच्या जर कंडिशन तुम्ही टर्म्स अँड कंडिशन मान्य केल्या नाही तर तुम्हाला कस्टडीमधून फ्री करत नाही, तुम्हाला कस्टडीतच राहावं लागतं. मग कुठपर्यंत राहावं लागतं, जर 3 वर्षाची शिक्षा आहे समजा अशा गुन्ह्यासाठी तुम्हाला कस्टडीत घेतलेलं आहे तर तो कालावधी पूर्ण होईस्तोवर तुम्हाला तिथं राहावं लागतं. पण 436A मध्ये असे प्रावधान दिलेलं आहे की अर्धा कार्यकाळ जर झाला, समजा 1.5 वर्षाची शिक्षा तुम्ही भोगली तर आधी मॅजिस्ट्रेट पब्लिक प्रॉसिक्युटरला म्हणजे तुमच्या विरोधी पक्षाला विचारतो की याला सोडायचं का. जर तो म्हटला नाही याला सोडू नका तर त्यावेळेस तुम्हाला ते सोडत नाही, पूर्ण कालावधीच तुम्हाला जेलमध्ये काढावा लागतो. त्यामुळे जेव्हा कस्टडीचा कालावधी संपतो तेव्हा बेल बॉन्ड मंजूर करून घ्यायची आणि कस्टडीतून फ्री व्हायचं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा. याबद्दल काही जर आपल्या मनात शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर थम्सअप करा, लाईक करा व्हिडिओला. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.